सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा दुसराच आरोपीने मागील भांडणाचा उगवला सूड। पुसद येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तणाव निर्माण झाल्याची घटना गुरुवारी घडली होती। या प्रकरणी एका विद्यार्थ्याला पोलिसांनी परीक्षा संपताच ताब्यात घेतले होते। दरम्यान या प्रकरणाचा पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास केला असता सदर विद्यार्थ्याचे नाव वापरून दुसऱ्यानेच इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याचे पुढे आले आहे। जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केले। या प्रकारची ही दुसरी बाजू शुक्रवार दिनांक 14 रोजी समोर आली आहे। गोरक्षनाथ लक्ष्मण शिंदे, वय वर्ष 19, राहणार मधुसूदन नगर, काकडदाती, पुसद असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे। त्याने 12वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यासोबतच्या जुन्या वादाचा बदला घेण्याच्या उद्देशाने फेक अकाउंट तयार केले आणि त्यावरून महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी गोरक्षनाथ शिंदे याला शुक्रवारी पुसद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याचा तांत्रिक तपास ठाणेदार उमेश बेसरकर, या सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, मनोज कदम, निलेश मुंचेकर, दिनेश सोळंके, आकाश बाभुळकर, शुद्धोधन भगत आदीने केला। विद्यार्थ्याला झाला यामध्ये नाहक मानसिक त्रास। सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टमुळे पुसदमध्ये नागरिक संतप्त झाले होते। या नागरिकांनी पोलीस ठाण्यात धडक देत आरोपीला अटक करण्याची मागणी लावून धरली। गुन्हा नोंद होताच राज खंदारे, वय वर्ष 19, या विद्यार्थ्याला एका परीक्षा केंद्रावरून ताब्यात घेतले होते। मात्र बदला घेण्याच्या ऐन नादात परीक्षेच्या कालावधीत राज खंदारे याला नाहक मानसिक त्रास सोसावा लागला। विद्यार्थ्याला फसवल्याचा हा प्रकार शुक्रवारी समोर आल्यानंतर नागरिकातून संताप व्यक्त होतो आहे। सोशल मीडियाचा जपून व काळजीपूर्वक वापर करावा। फेक अकाउंट तयार करून पोस्ट करणाऱ्यावर सायबर पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे। असा प्रकार निदर्शनास आल्यावर अफवावर विश्वास न ठेवता पोलिसांशी संपर्क करावा। सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे हर्षवर्धन बीजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद यांनी नमूद केले आहे। इंडिया न्यूज R7 साठी सोहेल चव्हाण।